रामकृष्ण हरी मंडळी, आता आम्ही दिगंजीचा मुक्काम हलवून आता पंढरपूरच्या दिशेने चाललेलो आहोत. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. रामकृष्ण हरी मंडळी, आता आम्ही पोहोचलेलो आहोत दिगंजी या ठिकाणी आणि आपल्या गावचे सुपुत्र पवन जाधव यांचे पाहुणे, यांचे मेहुणे बबन मोरे यांनी आपला श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज दिंडी पालखी सोहळा याचा बोर्ड या ठिकाणी उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांनी आपणाला या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलंय, चहा पानची व्यवस्था केलेली आहे. असे आपले सर्वांचे बबन मोरे दिगंजीकर. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी दिगंजी या ठिकाणी आपले सर्वांचे परिचित असलेले बबन मोरे यांनी त्यांच्या या ठिकाणी आपल्या श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज पालखी मार्ग बोर्डाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे. सर्वांच्या हस्ते जोरदार टाळ्या. मुकुंद महाराज की. यांच्यामार्फत इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलाच्या या 5 किलोमीटरच्या निघालेल्या दिंडीमध्ये त्यांचे हार्दिक स्वागत. धन्यवाद.
दिगंजी या ठिकाणी पोचलेलो आहोत, शिंदेमाळा या ठिकाणी. आणि महादेव शिंदे यांचं दर वर्षीप्रमाणे याही वर्षी चापांची व्यवस्था केली जाते. त्यांचं सर्व सहकुटुंब आमच्या पालखीचे आतुरतेनं वाट पाहत असतात. आणि श्री मुकुंद महाराज पालखी दिंडी सोहळा हे अविरतपणे आजपर्यंत त्यांनी चालवत आलेले आहेत आणि इथून पुढेही चालवतील. श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहतील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर आपण जाऊया, त्यांना विचारूया. बाबा, आमची पालखी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? तरी आनंद वाटतो, आनंदी आनंद वाटतो. तुम्ही 2 शब्द सांगा. दिंडी आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं, एकत्र सगळे जमतात, भारी वाटतं. एक आनंदीमय सोहळा. एक रामकृष्ण हरी. आता आम्ही आलेलो आहोत दिगंजी या ठिकाणी शिंदेमाळ्यात. आणि शिंदेमाळ्यात आमच्या आटके गावचे सुपुत्र सुधीर जाधव, त्याचबरोबर अभिजित जाधव आणि आबा पाटील यांचा या ठिकाणी नाश्ता असतो. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी अतिशय सुंदर असं नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं सर्व सहकुटुंब आपल्या श्री मुकुंद महाराज पालखी सोहळ्यासाठी या ठिकाणी भेट देण्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत. रामकृष्ण हरी.
सर्व जाधव कुटुंबीय त्याचबरोबर पाटील कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतील. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी मंडळी, आता आम्ही लवटे वस्तीवर पोहोचलेलो आहोत आणि आमच्या गावचे सुपुत्र संदीप पाटील त्याचबरोबर महेश पाटील यांचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर असं त्यांनी जेवणाचं नियोजन केलेलं आहे. काकी सुद्धा आलेले आहेत, सहकुटुंब सहपरिवार त्याचबरोबर पाहुणे या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेत. काकी रामकृष्ण हरी. कसं वाटतंय आपल्या पालखीला आपलं जेवण असतं, तुम्हाला कसं वाटतंय सांगा 2 मिनिटं. छान वाटतंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. 2 शब्द बोला. काय नाही, ठीक वाटतं, मस्त वाटतं, आनंद वाटतो जेवण घालायसाठी. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी मंडळी. आज शिरवडे गावचे सुपुत्र शुभम जाधव यांचा या ठिकाणी नाश्ता असतो आणि गेली 7 वर्षे ते आपल्या श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज दिंडीमध्ये सहभागी होतात आणि आपलं स्वतःचं अंबिका
गेली 10 दिवस बंद करून ते दिंडी सोबत आपल्या सर्वांच्या सोबत आपल्या सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज यांच्यावर असणाऱ्या श्रद्धेपोटी आपल्या सर्वांच्या मध्ये ते सामील होत असतात आणि त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा आपल्या दिंडीला नाश्त्याची एक सेवा असते. रामकृष्ण हरी मंडळी. तर मंडळी चला जाऊया शुभम भैयाला विचारूया. शुभम भैया कसं वाटतंय? काय एक नंबर. बर गेली 7 वर्ष झाला आमच्या आटके दिंडीतून येत आहे. तुम्हाला महाराजांचा काय अनुभव आलाच असेल? आपल्याकडे काय नव्हतं, झिरो होतो आपण. तुम्ही झिरो असताना आज श्री मुकुंद महाराजांची भक्ती केल्यानंतर आज नावारूपाला आला, आपलं स्वतःच एक गॅरेज निर्माण केलं. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी मंडळी. आता आपण आलेलो आहोत कटपळ या गावी मुक्कामी. या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज जेवण असतं. बाजरीची भाकरी, त्याचबरोबर खरडा, दही, कोशिंबीर वगैरे सर्व काही या ठिकाणी पिठलं भाकरी असते. सुंदर असं जेवण असतं. तर कटपळगावचे सुपुत्र शंकर ठोंबरे मामा, त्याचबरोबर आपल्या आटके गावचे प्रल्हाद मदने, त्याचबरोबर उत्तम मदने यांचं या ठिकाणी जेवण असतं. आज कटपळ या ठिकाणी दिंडीचा मुक्काम असतो. डॉक्टर कसं वाटतंय तुम्हाला? सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी कटपळ मुक्कामी शंकर मामाच्या सहकार्यानं आपल्या दिंडीला, आपल्या मुकुंद महाराजांच्या दिंडीला जेवण असतं आणि प्रत्येक वर्षी इथे यायला लय बरं वाटतं. सोहळ्यात चालायला थोडं बरं वाटतं, उत्साहपूर्ण वाटतं. इकडपर्यंत पंढरपूरपर्यंत जायची इच्छा असते पण काही कामानिमित्त जाऊ शकत नाही, पण कटपळपर्यंत तरी आम्ही येतो. रामकृष्ण हरी. मावशी बोला 2 शब्द. आपल्या तुमच्या दारामध्ये पालखी येते, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. मामा छान वाटतं आम्हाला. आमच्या पालखीबद्दल काही अनुभव सांगू शकताय का? अनुभव सांगू दे. 14-15 वर्ष झाला जेवण देतो दिंडीला. दरवर्षी मुक्कामाला असते आपल्याकडे. आनंद आहे आम्हाला जेवण दिल्यामुळे. सगळ्यात सद्गुरू संत मुकुंद महाराज यांच्या आशीर्वादानं काही कमी पडणार नाही मामा. रामकृष्ण हरी. Thank you.